बाजी चौधरी यांचाही हातभार लागलाय. तसेच जॉली स्पोर्टचे उत्कृष्ट फलंदाज राकेश चौधरी यांनी या स्पर्धेसाठी सिरीज प्रोव्हाइड केलेली आहे. तसेच संदीप भोईर समाजसेवक यांनी हे अर्थसहाय्य केल्याबद्दल त्यांचाही धन्यवाद. महेश मोकल अतिशय उत्कृष्ट अशी ही व्यक्ती, त्यांच्याकडून आपल्याला अर्थसहाय्य आलेलं आहे. तसेच व्यासपीठावर बसलेले नरेश दादा मात्रे यांचे सुपुत्र प्रनिल नरेश मात्रे यांच्याकडून आपल्याला बॉल प्रोव्हाइड झालेले आहेत. तसेच श्रीकांत मिरेल यांच्याकडून सुद्धा आपल्याला बॉल आलेले आहेत. तसेच कामतगिरी गावचे प्रतिष्ठित नागरिक विशाल भुईर समाजसेवक यांच्याकडून सुद्धा अर्थसहाय्य आलं. तसेच आपण जे पाणी पितोय तनिष्का वॉटर सप्लायचे मालक निलेश पाटील यांच्याकडून आपल्याला पाणी प्रोव्हाइड झालेलं आहे. आणि स्वरा केबल नेटवर्कचे मालक आतिश म्हात्रे यांच्याकडून सुद्धा सहकार्य आलं. तसेच आपण पाहतात की कामतगिरी गावचे प्रतिष्ठित नागरिक विकास पांडुरंग पाटील यांच्याकडून सुद्धा आपल्याला सहकार्य आलेलं आहे. तसेच आपण खेळाडू कक्ष पाहता, तो खेळाडू कक्ष आपल्याला आपण पाहतोय स्वर्गीय बारकुबाई रघुनाथ पात्रे यांच्या नावाने आपल्याला दिसतोय. यांच्या स्मरणार्थ प्रोव्हाइड केला आपल्याला नरेशदादा म्हात्रे यांनी. तसेच शशांक पाटील कामतगिरी गावचे प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडूनही सहकार्य आलं. विशाल मच्छा उद्योगपती समाजसेवक यांनीही स्पर्धेला हातभार दिलेला आहे. तसेच कामतगिरी गावचे प्रतिष्ठित नागरिक शरद रामचंद्र म्हात्रे उद्योगपती समाजसेवक व शरद रघुनाथ म्हात्रे उद्योगपती समाजसेवक यांच्याकडून सुद्धा हातभार लाभलेला आहे. अशा प्रकारे या सर्वांचे सगळ्यांचे धन्यवाद. आणि आता आपण वळतोय सर, नाणेफेक झाली आहे. नाणेफेक जिंकली होती अमन स्पोर्ट या संघाने आणि अमन स्पोर्ट संघाने निर्णय घेतलाय तो मात्र जगदीश 11 साविंद्रा या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आणि आता मात्र गोलंदाजी त्यांनी स्वीकारली आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना आणि ग्रँड फिनाले सुरू होणार आहे. आणि 5 षटकांचा सामना ग्रँड फिनाले कोण जिंकेल, एक नवीन विजेता आपल्याला मिळेल. कारण की अमन स्पोर्ट आणि जगदीश 11 साविंद्रा या दोन्ही संघांपैकी या वर्षी एकही संघाने प्रथम पारितोषिक मिळवलेलं नाहीये. आणि आता मात्र प्रथम पारितोषिक मिळवण्याच्या तयारीत एकतर जगदीश 11 साविंद्रा का अमन स्पोर्ट. 10 ओव्हर नंतर आपल्याला कळेल का या स्पर्धेवर नाव कोण कोरेल, का जगदीश 11 साविंद्राचं नाव कोरलं जाईल का अमन स्पोर्टचं नाव कोरलं जाईल. हे आपल्याला थोड्याच वेळात आपल्या समोर सामना सुरू होईल आणि आपल्याला कळेल. तर सामना सुरू होतोय. फलंदाजीसाठी फलंदाज आहे अजय पारधी आणि त्याच्या समवेत योगेश. स्टार्ट होतोय ग्रँड फिनाले जॉली ट्रॉफी 2022-23. गोलंदाजीसाठी गोलंदाज नवनाथ आणि फलंदाजीसाठी फलंदाज अजय. आणि तर शरद रामचंद्र म्हात्रे आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक उद्योगपती यांचं आगमन झालेलं आहे. तसे त्यांच्या समेत गावचे प्रतिष्ठित नागरिक राम पाटील यांचंही आगमन झालं. मी जॉली ट्रॉफी 2023 मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतो. पहिला चेंडू आणि निर्धावाचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा फिटचा संपर्क झालेला आहे. चेंडू थेट जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आपण पाहताय तर पंचांच्या भूमिकेमध्ये कॅश आणि शाहिद अशा प्रकारे मात्र सामना सुरू झालेला आहे. आणि चांगली गोलंदाजी आपण पाहतोय नवनाथ कडून. पहिला चेंडू डॉट येतोय. दुसरा चेंडू खेळण्यासाठी अजय पारधी सज्ज. दुसरा चेंडू आणि आता मध्ये जोरदार प्रहार केला. इनफिल्डच्या वरून जातोय चेंडू आणि वाखान्य जोगा असा फटका आणि चेंडू जातोय डीप लॉंग ऑफच्या वरून 6 धावांसाठी दणदणीत आणि खणखणीत षटकार. तर मोठा फटका येतोय. षटकाराने सुरुवात केली अजयने.
जगदीश 11 साविंद्र या संघाचा अजय आता मात्र वेगळ्याच मूड मध्ये दिसतोय फायनल मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू आलाय मात्र आणि आता मात्र डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज होतोय धावचीत आणि पहिला गडी बाद होतोय योगेशच्या रूपात जगदीश 11 साविंद्र या संघाचा. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं शॉट मिडॉनला आणि चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी आणि डायरेक्ट हिट झालं होतं आणि योगेश हा मात्र गोल्डन डक वर बाद झालेला आहे. धावचीत झाल्यानं पहिला गडी बाद होतोय जगदीश 11 साविंद्र या संघाचा. एक हमारी एक तुम्हारी एक मोठा फटका आला आणि एक विकेट जाते ते मात्र जगदीश 11 साविंद्र या संघाची. बघूया नवनाथ पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजीसाठी. पुढचा चेंडू नवनाथ याचा खेळून काढेल तो मात्र अजय आता मात्र जोरदार फार करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने चेंडूला खेळून दिला. चेंडू मिड विकेटच्या दिशेला जातोय आणि एक धाव मात्र रोखता आली नाही. एक धावेने धाव फळक पुढे सरकतय. धाव फळकावर धावा लागला त्या 7. आता मात्र या 5 षटकामध्ये जवळजवळ 60+ जाण्याचा मानस असेल जगदीश 11 साविंद्र या संघाचा. कारण की आपण सेमीफायनल पाहिलं की 60 टोटल ही सेफ नाहीये. 70+ धावा जमा कराव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल. बघूया पुन्हा एकदा नवनाथ सज्ज आता मात्र रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू इनफिल्डच्या वरून जातोय आणि चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी चौकार. ज्यांच्याकडून आपल्याला मॅन ऑफ द मॅच आलेले आहेत ते देवानंद मधुकर म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. मी जॉली ट्रॉफी 2023 मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आमच्या मॅनवर व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. स्विच हिटचा फटका होता आणि अतिशय वाख्यानजोगा असा फटका आपण पाहिला आणि चेंडू नो मॅन्स लँडवर पडून टिपिकल पॉवर प्लेचा फटका आपण पाहिला. तो मात्र सर्वेशाच्या बॅटमधून. आता मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी आणि आता मात्र जर चेंडू स्टंपला लागला असता तर पुन्हा एकदा रनआउटची चान्स होती आणि एक धावेने धाव फळक पुढे सरकते. धाव फळकावर धावा झाल्यात 12. तर धाव फळकावर धावा लागल्यात त्या 12. पहिलं षटक संपलंय आणि पहिला षटक संपल्यानंतर धाव फळकावर धावा लागल्यात त्या. देखिए रकीब अंसारी पहले ओवर में 12 रन बनेंगे. क्या कहना चाहेंगे इस शुरुआत के बारे में आप जगदीश 11 साविंद्र के? जी बिल्कुल, बहुत अच्छी शुरुआत हम कह सकते हैं क्योंकि पहले ओवर में 12 रन बने हैं लेकिन एक बड़ा झटका में अब इनके सामने जो बड़ा चैलेंज होगा वो विकी के रूप में, क्योंकि ये टूर्नामेंट में बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं विकी. देखना चाहेंगे दूसरी ओवर में कैसे बल्लेबाजी होती है. दूसरी ओर लेकर तैयार विकी. अब बल्लेबाजी के लिए तैयार सर्वेश. एक चौका लगाया स्विच हिट. अगली गेंद विकी की उसको खेलेंगे सर्वेश. फाइनल का मुकाबला और सेकेंड ओवर चलता हुआ पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी करनी होगी जगदीश 11 चाविंद्रा को अगर बड़ा स्कोर खड़ा करना है तो. अगली गेंद विकी की. फिर से एक बार स्विच हिट करने की कोशिश. गेंद और बल्ले का सही संपर्क और गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए.
बहुत अच्छा स्ट्रोक देखा हमने सर्वेश के बल्ले से। स्विच हिट था और गेंद और बल्ले का सही संपर्क हुआ और जब गेंद निकली थी बल्ले से लगकर तो उस पर मोहर लगी थी 6 रनों की और इस 6 रनों से स्कोर उछलता हुआ पहुंचा 18 रनों पर। अच्छी शुरुआत कही जा सकती है जगदीश 11 चाविंद्रा की तरफ से और जो बेहतरीन गेंदबाज था उस पे ही प्रहार किया है अब जगदीश 11 चाविंद्रा ने। आणि आता मात्र फलंदाज बाद झालेला आहे सर्वेश। त्याची खेळी संपुष्टात आली आहे। त्याने आपल्या संघासाठी 11 धावा जमा केलेल्या आहेत। 18 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय तो मात्र जगदीश 11 चाविंद्रा या संघाचा। विकीने कमबॅक केलंय। पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला होता आणि मोठा फटका आल्यानंतर मात्र तर फायनलचा सामना आपण पाहतोय मेगा फिनाले जगदीश 11 चाविंद्रा वर्सेस अमान स्पोर्ट या दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगतोय। विकी चांगला गोलंदाज आहे। पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारल्यानंतर मात्र त्याने विकेट घेऊन दाखवलं की मी चांगला गोलंदाज का आहे आणि चांगली गोलंदाजी तो करतोय। बघूया दुसरं षटक सुरू आहे। 18 धावा धावफलकावर लागल्यात। आता पुढचा चेंडू घेऊन विकी सज्ज होतोय आणि फलंदाजीसाठी फलंदाज जयेश। बघूया यश किती मिळतंय त्याला आणि आता मात्र सुंदर असा फटका बघूया। अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे मात्र लॉंग ऑफला आणि दुसरा मला वाटतं तिसरा झटका बसतोय जगदीश 11 चाविंद्रा या संघाला। टॉली ट्रॉफी 2022-23 मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि दादांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे। सुस्वागतम 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 दादा, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आता मात्र फलंदाजीसाठी येतोय तो आदेश। विकीने कमबॅक केलंय आणि आपल्या संघाला या सामन्यामध्ये तर दुसरं षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकात मात्र कमबॅक केलंय विकी याने। हॅट्रिक आहे विकी। बघूया हॅट्रिक होते का बघायचं फायनलच्या सामन्यामध्ये। आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा नीटसा संपर्क झालेला नाही आणि डॉट चेंडू येते। पहिल्या चेंडूवर मोठा फटका खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय विकी आणि 3 चेंडूत एकही धाव दिलेली नाहीये आणि धाव फळक थांबले, अंकुश लावले त्याने। 18 धावा झालेल्या आहेत। 12 धावा होत्या पहिल्या षटकात आणि दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि अशा प्रकारे धावफळकावर धावा लागल्या त्या 18 आणि 18वरच धावफळक थांबलेलं आहे आणि चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण दयाकडून लावलं जात आहे। चांगलं लक्ष आहे त्याचं। प्रत्येक फलंदाज आल्यानंतर दया मात्र चेंजेस करतोय। पुन्हा एकदा विकी सज्ज होतोय गोलंदाजीसाठी। चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो मात्र विकी। आता मात्र अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, काही चेंडू टाकलाय, यॉर्कर चेंडू होता आणि यॉर्कर चेंडूला खेळता आलेलं नाही आदेश याला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येते। काय गोलंदाजी आपण बघतोय। फायनल मध्ये जर गोलंदाजी कशी करायला हवी तर ती गोलंदाजी करताना आपल्याला दाखवतोय तो मात्र विकी। पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला होता, मनोबल त्याचं खाली डगमगलं नाही, मात्र कमबॅक केलं आणि अजूनही एकही धाव खर्च केलेला नाहीये। धावफळक 18वरच थांबले।
जगदीश 11 साविंद्र या संघाचं. आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा संपर्क नाहीये आणि चेंडू थेट जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. अशा प्रकारे दुसरं षटक संपले आणि दुसऱ्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा लागल्यात. 3 गडी बाद 18 धावा झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेचे जे 2 षटक होते ते संपलेले आहेत. तर आपल्याला जे फर्स्ट प्राइज आलं आहे, कॅश प्राइज जॉली ट्रॉफी 22-23 याचं जे फर्स्ट प्राइज आलेलं आहे ते माजी उपमहापौर तसेच नगरसेवक भिवंडी महानगरपालिका मनोज दादा काटेकर यांच्याकडून आपल्याला कॅश प्राइज आले आहे, फर्स्ट कॅश प्राइज आलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड कॅश प्राइज जे आहे ते जॉली स्पोर्ट कामतघरचे करता धरता नरेश दादा म्हात्रे यांच्याकडून आलेलं आहे. फर्स्ट कॅश प्राइज आपल्याला येते मनोज दादा काटेकर साहेब यांच्याकडून. तसंच दुसरं कॅश प्राइज आपल्याला येते नरेश दादा म्हात्रे साहेब यांच्याकडून. तर धन्यवाद, यांचंही धन्यवाद. या स्पर्धेला आपण हातभार लावल्याबद्दल साहेब आपला धन्यवाद. आपण वळतोय 2 षटक झाल्यात, 2 षटक का धावा लागल्यात 18. या सामन्यामध्ये थोडा चेंज केलेला आहे कारण की जेव्हा पण अमन स्पोर्ट गोलंदाजीसाठी उतरत होते तेव्हा सुरुवातीला त्यांनी गोलंदाजी दिली होती ते मात्र अक्षय इताडकरला. आत्ता मात्र अक्षय इताडकरला तिसरी गोलंदाजी देण्यात आली कारण की ह्यापूर्वी जे सामने झाले त्यामध्ये पहिलं षटक अक्षय इताडकरने टाकलं होतं. आता मात्र तो तिसरं षटक घेऊन आले. फलंदाजीसाठी फलंदाज अजय, सलामीवीर अजय अजूनही क्रीजवर आहे. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. सर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक गोपीनाथ दादा काटेकर यांचं आगमन झालेलं आहे. मी दादांना विनंती करतोय या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक 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 स्वागत. दादा वेलकम वेलकम वेलकम. पहिला चेंडू जोरदार प्रहार आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार. ज्या फटक्याची गरज होती तो फटका येतोय आणि तो येतोय तो मात्र अजय याच्या बॅटमधून. आपण पाहतात मित्रांनो मेगा फायनल जॉली ट्रॉफी 2022.23 जगदीश 11 साविंद्रा वर्सेस अमन स्पोर्ट. तिसरं षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकात अक्षय इतारकरच्या पहिल्या चेंडूवर तडाखेबाज असा चौकार मारतोय तो मात्र अजय. पुन्हा एकदा अजय सज्ज आणि अक्षय सज्ज. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि चेंडू जात आहे फ्लॅटेड सीमा रेषेपार. षटकार. पुरेपूर शॉर्ट पिच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय आणि पुल केलं होतं आणि फ्लॅट 6 गेला होता. वेगाने चेंडू जातोय सीमारेषेबाहेर आणि आता मात्र चौकार आणि षटकार लागल्यानंतर धाव संख्येला भरारी येते आणि धाव संख्या पोहोचते 28 वर. तिसरं षटक सुरू आहे. कमबॅक केले जगदीश 11 साविंद्रा या संघाने कारण की दुसऱ्या ओव्हरमध्ये तो पिछाडीवर होता आणि आता मात्र हिट आउट आणि गेट आउट अशी फलंदाजी करतोय तो अजय. पुन्हा एकदा सज्ज होतोय तिसरा चेंडू खेळण्यासाठी. आता मात्र बघूया पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. आता मात्र फ्रेशर मध्ये दिसतोय. इस बार स्लॉग स्वीप की कोशिश लेकिन पूरी तरह से बीट हुए बल्लेबाज अजय पारदी डॉट बॉल. देखिए इस वक्त अजय पारदी बल्लेबाजी करें जो बहुत अच्छे
बल्लेबाज है, स्ट्रेट लॉन्ग ऑफ की तरफ बहुत अच्छा सिक्सर ये लगाते हैं, इनकी खासियत है। लेकिन अमान स्पोर्ट्स आज एक नए इरादे के साथ आई है। जॉली ट्रॉफी 2023 में सेमीफाइनल में बहुत ज़बरदस्त मैच में हार थमाई अंजुमन स्पोर्ट को इस सीजन की तीसरी गोल्डन बाउंड्री हमें देखने को मिली। इस बार स्विच हिट किया है बल्ले का, अंदरूनी किनारा लेकर गेंद जा रही है थर्ड मैन बाउंड्री की तरफ, मौका नहीं किसी भी खिलाड़ी के पास। बल्लेबाज अजय पारदी ने लगा दिया चौका। थर्टी थ्री 33 डबल थ्री बल्लेबाजी कर रहे हैं अजय पारदी, बिल्कुल माइंड होकर फ्री। फ्री बल्लेबाजी नहीं करना भी होगा, मेगा फाइनल है, वो कहते हैं ना अब नहीं तो कब। आज सिटी इमर्जिंग क्रिकेट को इस सीजन एक नया चैंपियन मिल जाएगा। और सिटी इमर्जिंग क्रिकेट के इतिहास में जगदीश शिलेवन ने अभी तक कोई भी कप को अपने नाम नहीं किया है। अगर वो जीतेंगे तो आज फर्स्ट टाइम सिटी इमर्जिंग क्रिकेट में अमान जीतेगी, तो इस साल का पहला। इस बार खेल दिया डीप स्क्वायर लेग की दिशा में, वहाँ पर राहुल मौजूद थे, थोड़ा सा फंबल लेकिन अच्छा बैकअप नवनाथ मुकने का। बिल्कुल अमान स्पोर्ट अलर्ट है, कहीं पर भी कोई चूक को नहीं होने देना चाहती है। उन्हें पता है छोटी सी खता और नहीं खुल पाएगा खाता। देखिए ये जगह भी वही थी जहां पर सेमीफाइनल में आखिरी बॉल पर चौका लगा था, डीप स्क्वायर लेग। अब उस जगह से इनका चोली दामन का साथ हो गया ऐसा लग रहा है। टोटल स्कोर अब हम देखें तो कुल है 34-34। तीसरा ओवर चल रहा है, अक्षय हिताड़कर को कंटिन्यू रखा गया गेंदबाजी के लिए। विक्की इनके पास एक ट्रम्प कार्ड गेंदबाज थे, दूसरा ओवर लेकर आए थे, अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन उनके लिए दूसरा ओवर का नहीं इस्तेमाल किया गया। अक्षय पर भरोसा दिखाया है अमान स्पोर्ट्स ने। अगली गेंद, इस बार गेंद थी स्लॉट में, बल्लेबाज ने प्लॉट में नहीं सीधा तालाब में भेजा है 6 रनों के लिए। डीजे टोटल स्कोर है 40 रन। रन फेस्टिवल तो हम कल से देख रहे हैं। ये देखिए आकाश कालेकर भी अब कला दिखाते हुए काफी खुश नजर आ रहे हैं, क्योंकि उनकी टीम बहुत अच्छा कर रही है। 40 रन बन चुके हैं, तीसरे ओवर का खेल खत्म हो चुका है। अब 2 ओवर में देखना और कितने रन जोड़ पाती है जगदीश शिलेवन चाविंद्रा। अगर आज मेगा फाइनल जीती तो चाविंद्रा के आगे काफी ढाबे हैं, सारे बुक रहेंगे। जगदीश शिलेवन चाविंद्रा, देखिए इस वक्त ड्रिंक्स ब्रेक लिया गया है। प्यास बहुत लग रही है खिलाड़ियों को, जबकि तालाब बिल्कुल बगल में है। ये देखिए मौसम की नहीं मैच की प्यास है। वो कहते हैं ना कि देखिए डर सबको लगता है, गला सबका सूखता है, इसीलिए तो कहते हैं ना डर के आगे जीत है और दादर के आगे सीट है। विक्की को दूसरे ओवर में बुलाया गया था, बहुत अच्छी गेंदबाजी की थी। तीसरे ओवर में अक्षय आए, थोड़े से महंगे साबित हुए। देखना अब विक्की को बुलाया गया, पहला ओवर नवनाथ मुकने लेकर आए थे। वही तो मैं हैरान था कि अक्षय हिताड़कर को क्या दूसरा ओवर दिया गया है। देखिए उनके पास गति तो थी। किशोर गरज जी जब उन्होंने सीजन शुरू किया था बहुत तेज तर्रार गेंदबाज थे, और अभी सिटी इमर्जिंग क्रिकेट में वन ऑफ द फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाज है। लेकिन इस टूर्नामेंट को बहुत अच्छे तरीके से कैरी किया इन्होंने। राइट आर्म ओवर द विकेट अजय पारदी के लिए विक्की की बहुत ही खूबसूरत गेंद, परफेक्ट वाइड यॉर्कर, इरफान शेख की लाजवाब फील्डिंग, गिरते पड़ते गेंद को रोका लेकिन थ्रो किया, और ये देखिए रन आउट, मुफ्त में मिलता हुआ विकेट।
जो कभी भी ले उड़ सकता है। विक्की बहुत ही खतरनाक गेंदबाज अब बन चुके हैं इस वक्त। बड़े बड़े बल्लेबाजों के सामने चुनौती पेश करनी है ये। स्कोर 41-41। विक्की मुड़ते हुए अब उनका सामना करेंगे बल्लेबाज राज पाटिल। राइट आर्म ओवर द विकेट, वीआईपी एंड से। अगली गेंद बहुत तेज तर्रार, इतने अच्छे तरीके से बल्ले पे नहीं आई। गेंद गई है मिड विकेट की तरफ। खिलाड़ी आते हुए दूर से नवनाथ मुकने एक रन एक की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 42-42। अगर 60 के इर्द गिर्द नहीं पहुंचती है जगदीश इलेवन तो फिर गेंदबाजी उन्हें बहुत कसी हुई करनी होगी, क्योंकि इस ग्राउंड पर 60 रनों का जो टोटल है वो भी सेफ नहीं है। विक्की बहुत अच्छी गेंदबाजी करें। पिछले ओवर में अगर हम देखें तो सिर्फ 7 रन दिया था उन्होंने, 6 रन, और 2 बैक टू बैक विकेट हासिल किए थे। इस ओवर में अभी तक सिर्फ 2 रन। विक्की की अगली गेंद, इस बार फिर से अच्छी गेंद, यॉर्कर हेलीकॉप्टर के अंदाज में खेला है बल्लेबाज अजय पारदी ने। एक ही रन आता हुआ, इससे ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर 43-43 रनों पर लगा दिया इस वक्त अब ब्रेक विक्की ने। राज पाटिल देखना है क्या ये बन पाएंगे अमान स्पोर्ट्स के लिए कातिल। हौसला बढ़ाया जा रहा है विक्की का। इरफान शेख पहली मर्तबा मेगा फाइनल खेल रहे हैं इस सीजन में। अगली गेंद वहां पर जाने दिया राज पाटिल ने। अंपायर का इशारा, वाइड बॉल, काफी बाहर थी गेंद। वाइड की मदद से टोटल स्कोर है 44-44। 44 रन 4 विकेट के नुकसान पर। विक्की राइट आर्म ओवर द विकेट, अजय पाटिल, राज पाटिल के लिए गेंद हवा में है, उसके नीचे विनोद, और राज पाटिल नहीं बन पाएंगे कातिल, आउट होकर पवेलियन की तरफ। डीजे नए बल्लेबाज हैं जय, देखना है टीम की विजय के लिए कितना बड़ा रोल अदा करते हैं जय। विक्की इस ओवर में भी विकेट हासिल करते हुए, जहां विक्की वहां विकेट। क्या गेंदबाजी करें विक्की इस पूरे टूर्नामेंट में। अगर अमान मेगा फाइनल खेल रही है तो बहुत बड़ा हाथ विक्की का भी है। जब जब अगर रन्स पड़े पिछले ओवर में तो आकर विक्की ने दबाव बनाया है अपनी गेंदबाजी से। ओपनर आए थे अजय पारदी, अभी तक टिके हुए एक छोर को संभाल कर रखा है, लेकिन कहते हैं ना एक अकेला थक जाएगा, साथी मिलकर हाथ बटाना। उनका कोई साथ नहीं दे रहा है दूसरे छोर से। स्कोर 44-44। अब विकेटें गिर चुकी हैं 5। चौथे ओवर में रन आए हैं सिर्फ 4 और एक विकेट भी। विक्की राइट आर्म ओवर द विकेट, एक बार फिर से मुड़ते हुए जय के लिए। इस बार अच्छी गेंद, फिर से वाइड यॉर्कर, एक के बाद एक यॉर्कर गेंदबाजी कर रहे हैं विक्की। देखिए अक्सर अंतर्राष्ट्रीय क्रिकेट की हम बात करें तो हेनरिक नोकिया जब गेंदबाजी करते हैं तो इंस्टाग्राम पर काफ़ी मीम वायरल होता था, गेंदबाजी कर रहा है कि गोला फेंक रहा है। मैं समझता हूँ आने वाले कलों में विक्की के लिए भी वही शब्द इस्तेमाल किया जाएगा कि भाई ये गेंदबाजी करते हैं या फिर गोला फेंकते हैं। बहुत तेज तर्रार गेंदबाज है। विक्की के सामने अब है अजय पारदी। अगली गेंद, कदमों का इस्तेमाल, बहुत खूबसूरत ड्राइव लॉन्ग ऑफ की तरफ, खिलाड़ी मौजूद है। एक रन, एक से ज्यादा कुछ भी नहीं, एक की मदद से स्कोर है 46-46। 5 विकेट के नुकसान पर। 46 लॉस्ट ऑफ 5 इंपॉर्टेंट विकेट। जगदीश इलेवन चाविंद्रा इस वक्त थोड़ा सा परेशानियों में नजर आ रही है, लेकिन एक सम्मानजनक स्कोर हम कह सकते हैं क्योंकि गेंदबाजी यूनिट बहुत कमाल का है जगदीश इलेवन के पास। राज पाटिल हैं, आदेश बहुत अच्छी गेंदबाजी करते, सुजीत जिनके नाम एक हैट्रिक है इसी टूर्नामेंट में।
लेकिन राज पाटिल टीम के कप्तान जो चैन के साथ सभी को बेचैन करते हैं वो थोड़े कम खुश नजर आ रहे हैं। देखना है पांचवा और आखिरी ओवर कौन सा गेंदबाज लेकर आता है। देखिए टीम में असल में दो राज पाटिल है, इसीलिए मैंने जो टीम के कप्तान है राज पाटिल उन्हें चैन के साथ बेचैन एक टाइटल दे दिया है पहचान के लिए। पांचवा और आखिरी ओवर लेकर आ रहे गेंदबाज विनोद, जिन्होंने इस टूर्नामेंट में हैट्रिक विकेट भी लिया है। इनके स्पोर्ट्स के सामने हैट्रिक विकेट हासिल किया था विनोद ने। इस सीजन में अब तक कुल 15 हैट्रिक विकेट लग चुके हैं और 3 गोल्डन बाउंड्री लगी है। सिक्सर हैट्रिक की अगर हम बात करें तो कुल लगा है 37, 37 अर्धशतक लगे हैं। टोटल 7 मेडन ओवर किए गए हैं, कुल 9। राइट आर्म ओवर द विकेट विनोद, लेकिन स्विच हिट गैप में गेंद कवर बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। जी देखिए हर टूर्नामेंट में एक ना एक रिकॉर्ड बनते हैं, सबसे ज़्यादा सिक्सर लगाने के, सबसे ज़्यादा विकेट लेने के। लेकिन जॉली ट्रॉफी में एक यूनिक रिकॉर्ड बना है जो आज तक कहीं नहीं बना होगा, सबसे ज़्यादा बॉल इस्तेमाल करने का। सबसे ज़्यादा बॉल को यूज़ किया गया है जॉली ट्रॉफी में इस टूर्नामेंट में। एक एक मैच में कुल 12-12, 13-13 गेंदों का इस्तेमाल हुआ है। यश बखूबी जानते हैं इस बात को। बहुत खूबसूरत चौका लगाया अजय पारदी ने पहली गेंदों पर। विनोद एक बार फिर से मुड़ते हुए, फिर से स्विच हिट, लेकिन इस बार कोई कनेक्शन नहीं, डॉट बॉल। शशांक पाटिल इस वक्त हमसे जुड़ चुके हैं। वेलकम, बहुत ही डैशिंग डायनामिक पर्सनालिटी। जॉली ट्रॉफी 2023 में आपका हार्दिक हार्दिक स्वागत है शशांक पाटिल साहब, वेलकम वेलकम। विनोद राइट आर्म ओवर द विकेट अजय पारदी के लिए, हवा में उछाल दिया है, वहां पर विनोद मौजूद है। अजय पारदी की विकेट ने यहां पर मार दी। ये देखिए अर्धशतक पूरा कर चुकी है जगदीश 11 चाविंद्रा। देखिए शतक अभी आधा है और काम भी अभी आधा है। इस वक्त नए बल्लेबाज आए हैं, बाला। देखना है बाला किस तरह से बल्लेबाजी करेंगे। 3 गेंदों का आना बाकी है इस इनिंग में, और कितने रन जोड़ पाएंगे अपनी टीम के लिए बल्लेबाज बाला। देखिए आज जॉली ट्रॉफी का सूरज डूबेगा और कल स्वर्गीय दत्ता स्मृति चषक का सूरज उदय होगा। इस बार स्विंग एंड मिस, डॉट बॉल। इस बार स्विच हिट किया वहां पर बल्लेबाज ने शॉर्ट थर्ड मैन पर। इरफान शेख आज पूरी तरह से अपने आप को झोंक रहे हैं, बिल्कुल शहबाज शेख के अंदाज में फील्डिंग करते हुए नजर आ रहे हैं। हर गेंद पर डाइव लगाई जा रही है। इरफान शेख का
कहना है कि बॉल तो नहीं जाने दूंगा, चाहे कुछ भी हो जाए। दीवार की तरह खड़े हैं शॉर्ट सेगमेंट पर। अब सिर्फ देखना है, एक गेंद का आना बाकी है, क्या कोई बड़ा हिट लगा पाएंगे बल्लेबाज। स्ट्राइक पर है अब जय, सफल हुए और सफलता मिली, गेंद जाती हुई मैदान के बाहर। 6 रनों के लिए षटकार। दादांच्या हस्ते स्वागत सत्कार होतोय, तो मात्र आकाश माळी डीजेचे प्रोप्रायटर आकाश माळी यांचा स्वागत सत्कार होतोय। आणि पुढे यायचंय गोपीनाथ दादा काटेकर यांच्या हस्ते आता मात्र त्यांना शाळ प्रदान केली जात आहे। त्यांनी चांगलं डीजेच्या तालावर या जॉली ट्रॉफी 2022-23 मध्ये आपला रंग भरला आणि त्यासाठीच त्यांचा स्वागत सत्कार केला जातोय। तसेच आपण वळतोय लाईव्ह टेलिकास्ट SK एंटरप्राइजेसचे मालक किरण थळे यांचा भाचा प्रतीक याने पुढे यायचं आहे। मी विनंती करतोय रामदादा पाटील यांना की आपण ज्यांनी 3 दिवस ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केलेली आहे
सुंदर आणि सुंदर असं सुशिक्षित असं त्यांनी प्रेक्षेपण दाखवलेलं आहे. तर मी विनंती करतोय रामदादा पाटील यांना की प्रत्येक यास शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा स्वागत सत्कार करायचा आहे. अतिशय सुंदर असं प्रेक्षेपण आपण पाहिलं. 3 दिवस एस के एंटरप्राइजेस टेलिकास्ट किरण थळे यांचा हा भाचा आहे प्रतीक, ज्याचा स्वागत सत्कार केला जातोय रामदादा पाटील यांच्या हस्ते. दरम्यान आपण वळतोय पुढे अतिशय उत्कृष्ट असा कॉमेंटेटर सिटी इमर्जिंगचे जे सामने होतात ते सर्व सामने हा गाजवणारा हिंदीचा अतिशय उत्कृष्ट असा कॉमेंटेटर समालोचक आहे. मी देवानंद म्हात्रे यांना विनंती करतोय की त्यांनी रकीब अन्सारी यास शाळ आणि पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा स्वागत सत्कार करायचा आहे. नंबर 1 कॉमेंटेटर ऑफ भिवंडी सिटी इमर्जिंग क्रिकेट, कारण की प्रत्येक स्पर्धा गाजवणारा हा रकीब अन्सारी नावाचा कॉमेंटेटर आहे. त्यांना सर्व खेळाडूंच्या बाबतीत माहिती आहे, त्यांचे रेकॉर्ड्स माहिती आहेत. प्रत्येक वेळेस ते विविध खेळाडूंचे रेकॉर्ड सांगत असतात. तर पहिलं षटक सुरू आहे. गोलंदाजीसाठी राज पाटील. पहिला चेंडू वाईट येतोय. आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा नीटचा संपर्क झालेला नाहीये आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव असा चेंडू येतोय आणि मात्र धाव फळक खुलं झालेलं आहे. ते मात्र अमान स्पोर्ट या संघाचं 58 धावांचं आव्हान आहे आणि मला वाटतं सरासरीच्या धावा आहेत, पण 58 धावांचं आव्हान हे फायनलमध्ये आहे. फायनलचा सामना आहे. 58 धावा काढता काढता मात्र घाम फुटेल तो मात्र अमान स्पोर्ट या संघाला. जगदीश 11 चाविंद्रा या संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज राज पाटील पुन्हा एकदा सज्ज. फुलटा चेंडू फिरकावून दिला, बघूया काय घडतंय. चेंडू 1 बाउन्स जातोय सीमा रेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार. तर आता मात्र मोठा फटका येतोय. फुलटा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय तो मात्र फलंदाज विनोद. चांगली फलंदाजी केली होती विनोद याने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. आपल्या संघाला फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी त्याने मोठा वाटा उचलला होता. आता फायनल जिंकल्यामध्ये किती वाटा उचलतोय ते आपल्याला बघायचंय. विनोद आणि राहुलची जोडी मैदानात. धाव फळकावर धावा लागल्यात 5. पहिल्या षटक सुरू आहे आणि 58 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली अमान स्पोर्ट. काय सामना रंगला होता अंजुमन आणि अमान मते. शेवटच्या चेंडूवर गोल्डन चौकार मारून विनोद याने मात्र अमान स्पोर्ट या संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. आता बघूया पुढे वळतोय. फलंदाजीसाठी सज्ज होतोय फलंदाज तो मात्र विनोद आणि गोलंदाजी सज्ज होतोय राज. पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, बघूया फ्लिक केलाय चेंडूला. चेंडू 1 बाउन्स येतोय लॉंग ऑनला. एक धाव दुसऱ्या प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आपल्याला मैदानात पाहिलं यस नो वेट या 3 गोष्टींचा मिश्रण पाहायला मिळालं आणि फलस्वरूप 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धावेने धाव फळक पुढे सरकलं आणि धाव फळकावर धावा लागल्यात 7. चांगली सुरुवात म्हणता येईल. जवळजवळ 11 ते 12च्या घरात सरासरी आहे आणि धाव फळकावर धावा लागल्यात 7. पुढचा चेंडू राज याचा. उलटा चेंडू आणि मात्र त्याचा फायदा उचलता आले. रनआउटची संधी आणि पहिला गडी बाद होतोय. विनोद याच्या रूपात मोठा तगडा मासा गळ्याला अडकतोय तो मात्र जगदीश 11 साविंद्रा या संघाच्या.
फुलटच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा विनोद काय उचलला नाही आणि कव्हरमध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालं आणि चांगली फेकी चांगलं कलेक्शन केलं ते मात्र बॉलरने आणि पहिला झटका बसलाय विनोदच्या रूपाने अमान स्पोर्ट या संघाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी इनफॉर्म बॅट्समन गोरखनाथ, चांगली बल्लेबाजी चांगली फलंदाजी या गोरखनाथची आपण पाहिलेली आहे. आता तर चला तर राज पाटील पुन्हा एकदा सज्ज होते. फलंदाजीसाठी फलंदाज राहुल सज्ज होतोय. दरम्यान स्ट्राईक रोटेट झाली होती आणि लेफ्ट हँडेड फलंदाज असल्यामुळे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय राज पाटील. पुढचा चेंडू राहुल यास. आता मात्र हेलिकॉप्टर उडवलाय पण हेलिकॉप्टर 38 सर्कलमध्ये थांबला आणि हेलिकॉप्टर बंद झालेला आहे आणि खेळी संपुष्टात येते ते मात्र राहुल याची आणि दुसरा गडीबाद 7 अशी अवस्था झाली आहे ती अमन स्पोर्ट या संघाची आणि आता फलंदाजीसाठी फलंदाज जातोय तो विशाल. चांगला फलंदाज आहे. बघूया विशाल फलंदाजी करतो का, विशाल धावा जमा करतो का, आपल्याला बघायचं आहे या फायनलच्या सामन्यामध्ये. तर टार्गेट आहे 58चं आणि 58च्या टार्गेटला कशा प्रकारे अमान स्पोर्ट हा पूर्ण करतोय आपल्याला बघायचं आहे. दोन्ही संघांमध्ये बिग फाईट रमली आहे. जॉली ट्रॉफी 22-23 कोण जिंकेल, जगदीश 11 साविंद्रा की अमान स्पोर्ट, हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. राज पाटील पुन्हा एकदा सज्ज. चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय तो या पहिल्या ओव्हरमध्ये. फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो विशाल. बघूया विशाल फटके मारतो का सिंगल डबलने तो खेळपट्टीवर आपला जम बसवतोय आपल्याला बघायचं आहे. गोलंदाज राज पाटील चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील पुढचा चेंडू राज पाटील याचा खेळून काढील विशाल आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा नीटचा संपर्क नाहीये आणि आता मात्र निर्धाव चेंडू येत आहे आणि पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती जर आपण पाहिलं तर अमान स्पोर्ट या संघाची खराब सुरुवात 2 गडीबाद 7 अशी खराब सुरुवात झालेली आहे. पॉवर प्लेमध्ये पुअर प्ले आपण पाहतोय अमन स्पोर्ट या संघाचा. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. तारीफ के मोहताज हैं, जिन्हें कोई नाम के परिचय की जरूरत है. देखिए जब वो कमेंट्री करते हैं तो फिर ग्राउंड पे मचता है शोर और कामत घर के लोग खींचे चले आते हैं उनकी ओर. वो हैं गरत किशोर, मेरे साथी कमेंटेटर जिन्होंने बहुत गजब की कमेंट्री की. शरद मात्रे साहब हमारे बीच में मौजूद है. मैं उनसे रिक्वेस्ट करूंगा कि आपको सत्कार सम्मान करने किशोर घरत जी का एक शेर मैं जरूर इनके लिए कहना चाहूंगा कि हम दरिया हैं, हमें अपना हुनर मालूम है, जिस ओर भी मुड़ेंगे रास्ता हो जाएगा. ऐसी शख्सियत है हमारे किशोर घरत जी. बहुत बहुत धन्यवाद. बहुत अच्छी कमेंट्री की और बहुत कुछ इनसे सीखने को मिला. थैंक यू वेरी मच किशोर घरत जी. मराठी महाराष्ट्र की पहचान, मराठी के एक बहुत ही अच्छे कमेंटेटर और हिंदी और उर्दू भी बहुत अच्छी बोलते हैं. कारण ये है कि टीचर है. वो कहते हैं ना टीचर को सब कुछ पता होता है. दूसरा ओवर लेकर आ रहे गेंदबाज सुजीत, जिनके नाम इस टूर्नामेंट में एक हैट्रिक विकेट दर्ज है. इस बार लॉन्ग ऑफ की तरफ खेला है. खिलाड़ी मौजूद है वहां पर. 1 रन आता हुआ, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. 1 रन लेने के बाद स्ट्राइक को रोटेट किया वहां पर गोरखनाथ ने और स्ट्राइक पर अब आ गए हैं विशाल.
आइए माइक्रोफोन पर किशोर घरात जी. दरम्यान व्यासपीठावर कामतगर गावचे प्रतिष्ठित नागरिक शरद रघुनाथ म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. दादा वेलकम वेलकम वेलकम. जॉली ट्रॉफी 2023 मध्ये मी दादा तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आयोजकांकडून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मित्र आपण पाहताय जगदीश 11 साविंद्रा व अमान स्पोर्ट या दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय तो सुजित आणि धाव फडकावर धावा लागल्यात 12. फलंदाजीसाठी फलंदाज विशाल. एक चौकार खेचलाय विशाल याने. बघ या सुजित सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी खेळण्यासाठी सज्ज होतोय तो विशाल. आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्विंग कर जोरदार अपील केली जाते. बघूया मैदानात जोरदार घोळका घातलेला आहे जगदीश 11 साविंद्रा या संघाच्या खेळाडूंनी. यहाँ पर रकीब अंसारी जी कह रहे हैं कि सवाल करना है बवाल नहीं. फाइनल का सामना है और इस मुकाबले में दोनों टीमें एक दूसरे से भिड़ चुकी है क्योंकि नंबर 1 पे जाना है, नंबर 1 का टाइटल लेना है. इसकी वजह से दोनों की कोशिश हो रही है जॉली ट्रॉफी 2023 में. नंबर 1 की ट्रॉफी उठाने के लिए दोनों टीमों की मशक्कत चल रही है और सुजीत ने अच्छी गेंद की है. गेंद अगली गेंद फिर से एक बार तैयार सुजीत विशाल के लिए स्विच हिट करने की कोशिश. फिर से एक बार डॉट गेंद आती हुई. अब प्रेशर में लग रहे हैं मुझे विशाल. स्विच हिट की कोशिश लॉक की कोशिश की तो गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ. फिर चेंज कर दिया स्विच हिट करने की कोशिश की अब गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ. अब न जाने कौन सा स्ट्रोक ये खेलेंगे अब पता नहीं. अब अगली गेंद खेलने के लिए विशाल तैयार. अब टारगेट है 58 रनों का और दूसरे ओर का खेल चलता हुआ सुजीत और गेंद को खेल दिया और भेज दिया है. जो 2 गेंदें नाकाम हो गई थी अब इस गेंद पर बड़ा स्ट्रोक लगाया और गेंद को भेज दिया डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. अब रन बने हैं 18. इस छक्के की मदद से स्कोर उछलता हुआ पहुंचा है 18 पर. अब सुजीत की गेंद पर भी बड़ा स्ट्रोक आया है और पावर प्ले की अभी आखिरी गेंद बाकी है. अगर इस गेंद पर बड़ा स्ट्रोक आता है तो फिर हम पॉजिटिव स्टार्ट है अमन स्पोर्ट की ऐसे कह सकते क्योंकि 18 रन बने. अभी भी एवरेज रन जो चाहिए उससे पिछड़ती हुई नजर आ रही है अमन स्पोर्ट. अगली गेंद सुजीत की विशाल के लिए. अब ब्लाइंड स्विंग करने की कोशिश. अब गेंद और बल्ले का संपर्क नहीं और कमबैक किया फिर से सुजीत ने और डॉट गेंद आती हुई. इस फलस्वरूप 2 ओवर का खेल समाप्त हुआ. पावर प्ले का खेल जब समाप्त हुआ है तब स्कोर बोर्ड पे रन लगे 18 2 विकेटों के नुकसान पर. अब पिछड़ती हुई नजर आ रही है. दरम्यान व्यासपीठावर साईराज वॉटर सप्लायचे मालक प्रवीण दादा चौधरी उद्योगपती आहेत. त्याच्याबरोबर मयूर चौधरी माझे मित्र तसेच हे सुद्धा उद्योगपती आहेत. यांचं आगमन झालेलं आहे. मी जॉली ट्रॉफी 2023 मध्ये दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दादा वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा राज पाटील. कामतगर गावामध्ये गाजलेलं नाव राज पाटील. तिसऱ्या षटकाकडे आपण वळतोय. तिसरा षटक घेऊन राज पाटील. बघूया आता मात्र चेंडूला खेळून काढलाय. चेंडू गॅप मध्ये जातो. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का बघायचंय पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये आणि
फळकावर धावा लागल्या त्या 19. अशा प्रकारे तिसरं षटक सुरू आहे आणि राज पाटील गोलंदाजी करतोय आणि फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय विशाल. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल या षटकामध्ये अमोल स्फोट या संघाचा. आता मात्र बघूया काय घडलंय बघायचंय. पंचांकडून वाईटचा इशारा कारण की चेंडू पडल्यानंतर खूप बाहेर निघालेला आहे आणि फलस्वरूप पंचांचे हात समांतर होत आहेत आणि पंचांकडून वाईटचा इशारा. अशा प्रकारे धापळकर धावा लागतात 20. तिसरा षटक सुरू आहे. राज पाटील चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय राज पाटील कडून. पुढचा चेंडू विशाल यास. आता मात्र चेंडू बॅटची काढा घेतल्या आणि आता मात्र झेल सुटलेला आहे. हा विशाल याचा झेल सोडलेला आहे. हा झेल किती महागात पडेल हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. विकेट किपर झेल घेण्यासाठी फेल झालेला आहे आणि विशाल यास जीवदान देणं किती महागात पडेल हे आपल्याला माहिती पडेल. कारण की खूप असे खेळाडू आहेत ज्यांना जीवदान दिल्यानंतर मात्र चांगली खेळी त्यांनी संघासाठी केलेली आहे आणि हा मोलाचा महत्वाचा सामना आहे. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू कव्हरच्या दिशेने येतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये आणि एक धावेने धावफळक पुढे सरकते. धावफळकावर धावा लागल्यात त्या मात्र 22. आता मात्र अतिशय उत्कृष्ट असा फटका बघूया. तिथे खेळाडू आहे आणि पंचांकडून नोचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा येत आहेत. अशा प्रकारे धावफळक पुढे सरकते. पंचांशी वाद घालायचा नाही. पंचांचा निर्णय अखेरचा राहील. तर दरम्यान जॉली स्पोर्ट कामतघरचे अष्टपैलू खेळाडू अमोल पाटील, BC4 कमिटीचे प्रेसिडेंट, दरम्यान धावफळकावर धावा लागल्यात 23. चुकीची दुरुस्ती. 23 धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र फ्री हिट असेल. बघूया फ्री हिटचा इशारा येतोय. फ्री हिट आहे. बघूया पुढचा चेंडू राज पाटील याचा खेळून काढेल तो विशाल. बघा विशाल फटका येतो की आपल्याला बघायचं आहे. आता मध्ये शॉर्ट पिच चेंडू आणि त्याला पुल केलंय. जसा चेंडू होता तशी नसीहत आणि चेंडू जातोय जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी दणदणीत षटकार. याला जीवदान देणं किती महागात पडू शकतं हे आता मात्र दिसतंय. कारण की एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आलाय आणि आता तो किती षटकार मारेल ते आता आपल्याला कळेलच. कारण की तिसरं षटक सुरू आहे. धावफळकावर धावा लागल्यात 29. अजूनही 29 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू राज पाटीलचा. आता पुन्हा एकदा जोरदार प्रहार. बघूया काय घडतंय आणि खेळी संपुष्टात येते मात्र विशाल याचे आणि डगआउट मध्ये जातोय तो मात्र विशाल. आता मात्र मैदानात जातोय तो मात्र दैवत. अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज तो मात्र अमान स्पोर्ट या संघाचा हार्ड हिटर फलंदाज आहे. अशा स्थितीसाठी मैदानात जाण्याची एक चांगली योग्य स्थिती आहे त्याच्यासाठी. आणि आता मात्र 29 धावा धावफळकावर लागल्यात आणि 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि षटकातील काही चेंडू शेष आहेत. 13 चेंडू 29 धावांची आवश्यकता. जर मात्र या चेंडूवर मोठा फटका आला तर मग प्लस पॉइंट असेल तो मात्र
अमान स्फोटला आणि या चेंडूवर जर एकच धाव आले किंवा 2 धावा आल्या तर प्लस पॉइंट असेल जगदीश 11 चाविंद्रा या संघाकडे. बघूया, क्रिकेट अनिश्चितताचा खेळ आहे, काय घडेल काय आपण सांगू शकत नाहीये. पण बघूया, तिसऱ्या षटकातील चेंडू घेऊन सज्ज होतोय राज पाटील, खेळून काढेल तो दैवत. आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडून, वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव, या अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकले, धावफलकावर धावा लागल्या 30. 13 चेंडू, समीकरण थोडं सोपं होतंय. 13 चेंडू 28 धावा. 13 चेंडू मध्ये 28 धावा, जवळजवळ 3 ते 4 मोठे फटके मारावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल अमान स्पोर्ट या संघाला. आणि जर जगदीश 11 चाविंद्रा या संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र दैवत आणि गोरखनाथ यांना पॅव्हिलियनचा रास्ता दाखवायला लागेल. पुन्हा एकदा राज पाटील सज्ज होतोय गोलंदाजीच्या मार्गावर. विपाई एंड कडून जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये, चेंडू जातोय तो विकेट किपरच्या आतमध्ये. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकाच्या अंती धाव फळकावर धावा लागलेल्या आहेत. त्या मात्र 30 दरम्यान व्यासपीठावर अमर चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. मी जॉली ट्रॉफी 2023 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 2 षटकामध्ये 28 धावांची आवश्यकता, अशीच स्थिती होती जेव्हा सेमीफायनलचा सामना होता आणि मी मायक्रोफोन हातात दिला होता रकीब अन्सारी यांच्या, आणि आत्ताच पण तेच करणार आहे. 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे आणि या 12 चेंडूमध्ये 28 धावा अमान स्पोर्ट पेलून काढणार की जगदीश 11 चाविंद्रा चांगली गोलंदाजी करून या जॉली ट्रॉफी 2022-23 वर आपलं नाव कोरणार, हे सांगण्यासाठी उत्कृष्ट समालोचक, सिटी इमर्जिंगच्या सर्व स्पर्धा गाजवणारे समालोचक रकीब अन्सारी यांना मी मायक्रोफोनवर आमंत्रित करत आहे. थैंक यू वेरी मच. देखिए टोटल स्कोर बने हैं, अब हम देखें तो कुल 30 टारगेट 58 रनों का 12 बॉल में 28 चाहिए. पहली गेंद वहां पर खेल दिया. इस वक्त बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी मौजूद थे लेकिन गेंद तक नहीं पहुंच पाया. गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है, चौका लगा दिया बल्लेबाज. गोरखनाथ एक बार बिल्कुल तैयार, बहुत अच्छी गेंद, परफेक्ट वाइड यॉर्कर उसे जमीनी सारे से खेला है. ऑन साइड में राज पाटिल की तरफ खिलाड़ी मौजूद है, वहां पर 1 रन 1 की मदद से स्कोर है. अब हम देखें तो 35-35. इस टूर्नामेंट को काफी लोग देख रहे हैं यूट्यूब पर लाइव, क्या जबरदस्त मैच हो रहा है. टोटल स्कोर 35-35. अब यहाँ से जीत के लिए जो रन है 23 और गेंदे बची है 10 बॉल 23 रन. देखना है कौन कहता है यहां से बस. स्ट्राइक पर है दया तुर्फ दया. देखिए दया जिन्होंने बहुत जबरदस्त क्रिकेट खेला था, संजय पाटिल चषक में RD 440 जैसी बड़ी टीम को मात दी थी, विनिंग सिक्सर लगाया था दया ने. 1 ओवर बाकी रहते हुए मैच को जीता था मान स्पोर्ट्स ने. आज मेगा फाइनल है, चैलेंज दूसरी टीम के सामने है जॉली ट्रॉफी में. अगली गेंद इस बार बहुत खूबसूरत गेंद, ब्यूटीफुल स्विंग एंड मिस, डॉट बॉल. गेंद टिप्पा खाने के बाद बहुत कांटा बदली थी और बहुत तेजी से भी निकली थी, स्किड हुई थी. यही कारण था कि बल्लेबाज बीट हुए. डॉट बॉल. देखिए इस वक्त डॉट बॉल उस तरह है जिस तरह रेगिस्तान में प्यासा पानी तलाश करता है, उसी तरह जगदीश 11 चाविंद्रा के गेंदबाज डॉट बॉल तलाश कर रहे हैं. तो वहीं पर बाउंड्री की तलाश में है बल्लेबाज. आदेश की अगली गेंद फुल टॉस,
लेकिन फुल टॉस पे बीट हुए दया। बहुत बड़ा मौका था। इस वक्त शहबाज शेख भी हमसे जुड़ चुके हैं, सिटी मर्जिंग कमेटी के मेंबर। वेलकम शहबाज शेख। सेमीफाइनल में हार गए। देखिए इस सीजन 4 सेमीफाइनल खेली है अंजुमन स्पोर्ट्स। शहबाज शेख आपसे रिक्वेस्ट है कि आपको वीआईपी मंच पर आना है। अमोल पाटिल जी आपको याद कर रहे हैं। आदेश लेफ्ट आर्म राउंड द विकेट, इस बार स्विच हिट, लेकिन इस बार भी बीट। एक और डॉट बॉल। दया परेशानियों में और अमान स्पोर्ट पर भी अब परेशानी नजर आ रही है, क्योंकि यहां से 7 बॉल 23 रन शहबाज शेख की टीम सेमीफाइनल में हारी थी अमान स्पोर्ट्स से गोल्डन बाउंड्री। और इस सीजन में 2 दफा सेमीफाइनल में इनकी टीम थी, 1 पे 4 चाहिए थे और बन गए। इस बार बहुत दूर से बल्ला चलाया, अंपायर का इशारा, वाइड बॉल। देखिए अगेन बहुत बार थी, प्लीज अंपायर से आर्गुमेंट्स नहीं करना है। अजय पारदी आपसे रिक्वेस्ट है प्लीज। देखिए ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है अंपायर से बिल्कुल आर्गुमेंट्स नहीं करना है। जगदीश 11 प्लीज। अब कमेटी का कहना है सीधा पैनलाइज किया जाएगा आप लोगों को। अगली गेंद इस बार पैरों पे थी, हवा में उछाल दिए और बाउंड्री की सैरों पे। अंपायर का इशारा, 6 रन। बोला 6 बॉल 16 रन। इस मैच में छुपा हुआ है ढेर सारा फन, लेकिन देखना है एंड मोमेंट पर कौन चलाता है अपनी गन। क्या दया, गोरखनाथ या फिर गेंदबाज यॉर्कर गन बॉलिंग करेंगे। गेंदबाजी के लिए आए हैं जयेश। देखना है मेगा फाइनल जीतने के बाद कौन करता है ऐश और किसके पास जाता है फर्स्ट प्राइज का कैश। जयेश गोरखनाथ के लिए राइट आर्म ओवर द विकेट, परफेक्ट वाइड यॉर्कर, प्ले एंड मिस, डॉट बॉल। देखिए ये मैच बहुत रोमांचक हो चुका है, बिल्कुल पल पल में करवट बदल रहा है। देखिए इतने तेजी से तो स्टॉक मार्केट के शेयर भी चढ़ते उतरते नहीं है, जिस तरह से मैच कभी इधर तो कभी उधर हो रहा है। 5 बॉल 16 रन जयेश गोरखनाथ के लिए, लोअर फुल टॉस, ये देखिए और गेंद जाती हुई मैदान के बाहर, 6 रनों। ये देखिए गेंदबाज के दोस्त अब काफी बढ़ते हुए मुलाकात के लिए जा रहे हैं। देखिए परेशानी में आप हो तो लोग सलाह देने के लिए बहुत आते हैं। 4 में 10, देखना है कौन कहता है अब बस। 4 बॉल रन चाहिए 10। अजय पारदी कह रहे हैं 1 बॉल टाकी, लेकिन देखिए कहने और करने में बहुत फर्क है। 1 बॉल बीट कराना गोरखनाथ के लिए आज बहुत मुश्किल है, क्योंकि गोरखनाथ बहुत अच्छे टच में है,
पूरे टूर्नामेंट में जॉली ट्रॉफी में अलग लय में इन्होंने क्रिकेट खेला है और अमान स्पोर्ट्स को तो लगता है जॉली ट्रॉफी का इंतजार था। 4 बॉल 10 रन जयेश फील्ड में बदलाव करते हुए गोरखनाथ के लिए छोटी गेंद लेकिन काफी बाहर, वाइड बॉल। देखिए अंपायरिंग बा कमाल की है अंपायर कैस शेख और शाहिद मोमिन सर ने, बहुत ही बखूबी अंपायरिंग। मैच कैसी भी सिचुएशन में हो लेकिन इन पर दबाव नहीं पड़ा है। 4 बॉल में जीत के लिए 9 रन, 4 बॉल्स 9 रन। मैच फिर से बराबरी पर है लेकिन अगर हम देखें तो कहीं ना कहीं अभी भी थोड़ी सी फेवरेट नजर आ रही है अमान स्पोर्ट्स, क्योंकि गोरखनाथ अच्छे टच में है लेकिन जयेश कभी भी पलटवार कर सकते हैं। अगली गेंद इस पर अपर कट और गेंद जाती हुई मैदान के बाहर 6 रनों के लिए। डेव्हलपरचे मालक रिद्धी सिद्धी डेव्हलपरचे मालक प्रोप्रायटर राकेश पाटील यांचे बंधू जॉली ट्रॉफी 2022-23 मध्ये आलेले आहेत। तर मी आयोजकांकडून त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 स्वागत करतो। दादा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। देखिए यहां से रन चाहिए 3 गेंदों में 3। देखना है रात आज उड़ेगी किसकी नींद। 3 बॉल में 3 रन, गजब का मैच। जॉली ट्रॉफी में अब की बार किसकी बनेगी सरकार, किसकी होगी हार, किसकी होगी जय जयकार। अब बचा हुआ है 3 गेंदों का इंतजार। पलटवार कर रही है अमान स्पोर्ट्स एक के बाद एक। जो गोरखनाथ ने सिक्सर लगाया है मैच की पूरी पिक्चर को बदल कर रख दिया है। मैंने पहले ही कहा था फेवरेट अभी भी थोड़ा सा नजर आ रही है अमान स्पोर्ट्स क्योंकि गोरखनाथ मौजूद है। ये देखिए मोहल्ला मीटिंग की गई थी जगदीश 11 की। देखने मीटिंग में क्या सोच विचार किया गया है, क्या रणनीति बनाई गई है, क्या गेम प्लान सेट किया गया है जगदीश 11 की तरफ से और उस पर कितना काम करते हैं गेंदबाज जयेश। 3 बॉल 3 रन, व्हाट अ मैच। जॉली ट्रॉफी सुपर से ऊपर जाती हुई और सुपर डुपर हिट होता हुआ जॉली स्पोर्ट कामतगर का काम। और जॉली ट्रॉफी 2023 के चर्चे अब पूरे भिवंडी शहर में रहेंगे। मुझे तो ऐसा लगता है कल इसके पर्चे भी बटेंगे। 3 बॉल 3 रन, बिल्कुल सभी लोग अपनी जगह पर खड़े हो गए हैं। इरफान शेख भी अब बेचैन है मन ही मन में। 3 बॉल में 3 रन, देखना है किसका सपना होगा आज पूरा और कौन अधूरा। 3 में 3, जयेश मुड़ते हुए गोरखनाथ के लिए। देखना है इस बार मिसअंडरस्टैंडिंग रन के लिए निकल चुके हैं, मिस हुए। 1 रन तो बने, दूसरे के लिए भी जाना चाहते थे। अंपायर का इशारा, वाइड बॉल। अब जीत के लिए 3 में 1। लगता है अमान आखिरकार जीत के साथ लगाएगी जॉली ट्रॉफी में ब्रेक। 3 में चाहिए रन 1। जगदीश 11 चाविंद्रा, इनका सपना अधूरा था अमान ट्रॉफी में और ऐसा लगता है जॉली ट्रॉफी में भी बहुत पिछड़ती हुई नजर आ रही है। देखिए क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल है, यहाँ पर कभी भी कुछ भी हो सकता है। 1 बॉल में 3 रन चाहिए थे 2019 में अंजुमन ट्रॉफी में। मेगा फाइनल चैलेंज बना अंजुमन था और वो मैच को हार गई थी अंजुमन स्पोर्ट। 1 बॉल में 3 रन दौड़े थे केतन घरत ने, आज 3 में 1 चाहिए। ये देखिए पड़ोसी बढ़ गए हैं बल्लेबाज के, हालचाल पूछने के लिए आए हैं। 3 में 1, 3 बॉल 1 रन, व्हाट अ मैच। जोरदार तालियां होनी चाहिए इस वक्त मेगा फाइनल के लिए। क्या मैच हुआ है। 3 बॉल 1 रन, जयेश मुड़ते हुए दया के लिए, क्या फिर से विनिंग स्ट्रोक लगाएंगे दया। 3 में 1, जयेश को 3 अच्छी गेंदें करनी होगी। वहां पर पहले अच्छी गेंद कर दी है। 2 में 1, चेजिंग कंपलसरी है, ये नहीं बोलना है। 2 बॉल में 1, ये 1 पूरे बनाने हैं। अगर आप आधा बनाएंगे, 1.25 बनाएंगे तो भी हार जाएंगे।
पूरे एक बनाना है। 2 बॉल 1 रन। इस मैच में खत्म नहीं हो रहा है फन, एक के बाद एक ट्विस्ट। देखिए इतना ट्विस्ट तो हम हमारे इंडिया के जो टीवी सीरियल्स के शो होते हैं उसमें भी देखने को नहीं मिलता है, जितना ट्विस्ट जॉली ट्रॉफी के मेगा फाइनल में देखने को मिला है। जॉली ट्रॉफी सुपर हिट नहीं, सुपर डुपर हिट हो चुकी है। अगर आज टिकट भी रखा होता जॉली स्पोर्ट कामतघर ने तो भी लोग खरीद कर आते। दर्शक बिल्कुल दर्शकों का सैलाब उमड़ पड़ा है, हर कोई बेचैन है ग्राउंड में दौड़ने को, लेकिन इंतजार, कहते हैं ना इंतजार का फल मीठा होता है। 2 बॉल 1 रन, लोअर फुल टॉस, चैंपियन अमान स्पोर्ट्स